नमस्कार मित्रांनो जनगणना 2027 सुरू झाली आहे आणि ती मोबाईलवरून कशा पद्धतीने करायची हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम तुम्हाला census.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला इथे आपले राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर खाली कॅप्चा कोड आहे तसा भरायचा आहे. हा कॅप्चा कोड तुम्ही पाहू शकता. हा भरून घेतल्यानंतर व्हेरीफाय आणि प्रोसेड या बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय आणि प्रोसेस या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे काही सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर एसी नंबर मिळणार आहे तो जपून ठेवायचा आहे, कारण 15 तारखेनंतर जे HLO तुम्हाला भेटायला येणार, तुमच्या घरी येणार, त्यांना ती माहिती तुमची ती चेक करून घेणार आहात. तरी तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवा, एसी नंबर. हे वाचल्यानंतर खाली ओके करा. त्यानंतर इथे आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाचे नेम ऑफ द फॅमिली हेड म्हणजे कुटुंब प्रमुखाचे इथे नाव टाकायचे आहे. नाव हे शक्यतो आधार कार्ड प्रमाणेच टाका. नाव टाकल्यानंतर खाली एक आपला मोबाईल नंबर आणि मेल आय डी. मेल आय डी हा ऑप्शनल आहे, असेल तर द्या, नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. नाव, नंबर, मोबाईल टाकल्यानंतर व्हेरीफाय आणि प्रोसेस करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो 6 अंकी OTP इथे टाका. आणि इथे आपल्याला लँग्वेज सिलेक्शनमध्ये मराठी ही आपली भाषा सिलेक्ट करा. इथे सर्व प्रकारच्या भाषा आहेत, इथे आपल्याला आपली मराठी भाषा ही सिलेक्ट करायची. त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. जर इथं असा काही प्रॉब्लेम आला तर याला ट्राय अगेन करा. हे होऊन जाते, ताबडतोब होतं, काही मेजर प्रॉब्लेम येत नाही सध्या तरी. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात आपला महाराष्ट्र ऑटो आलेला आहे. तर आपल्याला आता इथे आपला जिल्हा आणि त्यानंतर तुमचा पिनकोड निवडायचा आहे. पिनकोड निवडल्यानंतर तुम्ही इथे खाली शोधामध्ये तुमच्या गावाचे नाव टाकून शोधू शकतात, किंवा खाली तुम्ही पाहू शकता इथे लोकेशन आहे, मॅप आहे दिलेला आहे. इथे तुम्ही याला झूम करून सर्वप्रथम तुम्ही तुमचे गाव निवडा आणि त्यानंतर त्या गावातून तुमच्या घराचे लोकेशन निवडून घ्या. लोकेशन निवडल्यानंतर जतन आणि पुढे जा करा. त्यानंतर इथे तुमचे लोकेशन वगैरे येईल, गाव येईल, त्याला ओके करा. नंतर इथे तुमची जनगणना घर तपशील येईल. तुमचं घर कच्चं आहे की पक्के आहे हे ते. त्यात तुमच्या घर जसे असेल माती, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, दगड हे निवडून घ्या. इथे तुमच्या घराची माहिती आहे, ती सर्व माहिती निवडल्यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर म्हणजे तुमच्या घराचे टॉयलेट, बाथरूम, किचन वगैरे ही सगळी माहिती भरल्यानंतर जतन आणि पुढे जा करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या किती आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत ते टाका. 4, 5, 6 काय असतील ते. कुटुंब प्रमुखाचे नाव हे सुरुवातीला दिल्यामुळे ॲटो येईल. त्यानंतर तुमच्या कुटुंब प्रमुखाचे नाव हे तुम्ही जी भाषा दिलेली आहे सुरुवातीला, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्या भाषेमध्ये इथे टाकायचे आहे. कुटुंब प्रमुखाचे नंतर लिंग निवडायचे आहे, पुरुष, स्त्री. ते झाल्यानंतर आपण खाली पाहू शकतो इथे आपल्याला कास्ट निवडायची आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर. त्यानंतर घर हे तुमच्या मालकीचे आहे का भाड्याचे आहे, स्वतःचे आहे हे द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या राहण्यायोग्य खोल्या 1, 2, 3 काय असेल त्या करा. आणि नंतर तुमच्या कुटुंबातील किती विवाहित जोडपे आहेत ते द्या आणि जतन आणि पुढे करा. नंतर आपला हा फॉर्म इथं पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय तुमचा, बोरवेल, विहीर, हातपंप, नदी, कालवा काय असेल ते निवडून घ्या तुमच्या सोयीनुसार. तो जवळ आहे की लांब आहे, परिसरात आहे की परिसराच्या बाहेर आहे ते निवडा. त्यानंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत म्हणजे वीज, रॉकेल, सौर ऊर्जा हे निवडून घ्या. इथली माहिती भरून झाल्यानंतर याला सेव्ह करा आणि पुढे या. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये रेडिओ, TV वगैरे आहे का,
मोबाईल स्मार्टफोन आहे का, तर मोबाईलला यस करा आणि पुढे चला. इथे जर असेल तर होय किंवा काय आहे त्याला क्लिक करा, नसेल तर सरळ नाही या गोष्टीला क्लिक करून पुढे चला. त्यानंतर इथे हा आपला फॉर्म पूर्ण झालेला आहे. इथे पूर्वावलोकन करा, फॉर्म चूक आहे की बरोबर आहे, काही चुकेलं असेल दुरुस्त करू शकतात, नसेल तर इथे पुष्टी करा आणि फॉर्म सादर करा. हा फॉर्म तुम्ही इथे सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात पुन्हा याच्यामध्ये बदल होणार नाही. त्यानंतर तुम्हाला इथे एक SCID मिळणार आहे, SEID. हा ID तुम्हाला 15 तारखेनंतर तुमच्या घरी HLO येणार आहे, त्याला द्यायचा आहे. त्यानंतर तो तुमचा फॉर्म हा चेक करणार आणि फॉर्म हा सबमिट करणार आहे. जरी तुम्ही ही प्रोसेस आत्ता मोबाईलवर केली नाही तरीही 15 तारखेनंतर HLO हा तुमच्या घरी येऊन ही सर्व माहिती विचारून जनगणना ही कंप्लीट करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.